नमस्कार. आपण जी आय न्यूज चॅनलच्या या स्टुडिओमधून मतदारांशी आणि उमेदवारांचा संवाद अशा प्रकारची मुलाखती आपण आयोजित करत आहोत. निवडणुकीला काही तास शिल्लक उरलेले असताना आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 7 चे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे पंजा या चिन्हावरती ते लढत देत आहेत असे श्री मनीष मधुकरराव शिंगणे आज आमच्या या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी आलेले आहेत. त्यांच्याकडनं काही प्रश्नांची जी जाण त्यांना आहे त्या प्रश्नांची आणि आपल्याला मतदारांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरे आपण आजच्या या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार मनीषराव. नमस्कार. आपण आता या नगर परिषदच्या निवडणुकीला सामोरे जात आहात. आपण काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन त्या प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढत आहात. राजकारणात येण्यामागचा आपला नेमका उद्देश काय आहे? शुद्ध आणि प्रामाणिक सामाजिककरण, शैक्षणिक आणि समाजकारण, शासकीय योजना, दीन दलित, वृद्ध, अपंग, अनाथ अशा अनेक घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे आणि त्यांना एक उभारी देऊन मोठं करणे हा माझा प्रामाणिक आणि आमच्या परिवाराने दिलेला एक वारसा आहे. आपण राजकारणात आल्यानंतर याआधी आपल्यावरती गुन्हे वगैरे दाखल झालेले आहेत. आपण समाजसेवेमध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुमची चांगली ख्याती आहे. परंतु समाजसेवाच करत असताना आणि बाकीच्या ज्या गोष्टी आपण आपल्यावरती लादून घेतलेल्या आहेत त्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला? मतदार कुणाच्या बाजूने राहतील? आपल्या उमरेडला अनेक समस्या आहे. लोकांना माहिती आहे 2007च्या पूर्वी आपल्या गावामध्ये लोडशेडिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं. बरोबर. हा मुद्दा संपूर्ण ग्रामीण भागापासून होता. माझा व्यवसाय फोटोग्राफी आणि मी पत्रकार आहे. माझ्याकडे डिग्री आहे पत्रकारितेची. हे करत असताना अनेक लोक माझ्याकडे यायचे, रडायचे. आम्ही ठरवलं काही काहीतरी केलं पाहिजे. आम्ही आंदोलन पहिलं केलं, फेल झालं. दुसरं प्रेत यात्रा काढली, फेल झाली. बरोबर. तिसरी आक्रोश यात्रा काढली तर संपूर्ण उमरेडनी आम्हाला डोक्यावर उचलून धरलं. बरोबर. संपूर्ण उमरेडच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्या आंदोलनाची चर्चा होती. त्या काळात गुन्हे दाखल झाले आणि अनेक वेळ चालले, पण शासनाने आम्हाला निर्दोष मुक्तता दिली. मी संपूर्ण उमरेडला मी सांगू इच्छितो का या राजकीय गुन्ह्यामधून शासनाने आम्हाला निर्दोष मुक्तता केलेली आहे. आज माझ्यावर कुठल्याही प्रकारचा कुठलाही आरोप नसताना आणि कुठलाही गुन्हा माझ्यावर नाही आहे. गुन्हा जे दाखल झाले होते मी निर्दोषपणे मुक्त झालेलो आहे. हा माझ्यावर संपूर्ण उमरेडच्या नागरिकांचा आशीर्वाद आहे. माझा तिसरा प्रश्न आपल्याला आहे की आपल्यासोबत आपल्या प्रभागामध्ये भाजपा प्रतिस्पर्धी आहे, शिवसेनेचे पण मला वाटते उमेदवार आहेत. नाही, माझ्या प्रतिस्पर्धी शिवसेना कोणीच नाही. एकटा फक्त भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य. पण उमेदवार आहे का त्या तुमच्या नाही. प्रभागामध्ये? शिवसेनेने उमेदवार नाही दिला. माझ्याकडे फक्त एकमेव भाजपचा उमेदवार प्रतिस्पर्धी आहे. आपण उच्च शिक्षित आहात, आपल्याकडे MSW पत्रकारिता आणि इतर चांगले डिग्री आहेत. असं असताना शैक्षणिक क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात आपलं चांगलं मोठं नाव असताना आपण नेमका समाजसेवेचा व्रतच का स्वीकारला हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. त्याबद्दल काय सांगाल आपण? आमचे आजोबा गणपतराव शिंगणे आणि आमचे पंजोबा शंकरजी शिंगणे हे 1890च्या दशकापासून शिक्षणाची त्यावेळेस जी अधोगती होती, आपण अधोगती म्हणू, कारण तो महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक थोर यांचा वारसा आमच्या कुटुंबाला लागलेला आहे. तर त्या काळची परिस्थिती समजून आमच्या आजी 1920ला त्यांची सेवा सदनची डिग्री आहे. मी ते माझ्याकडे मिळाली. मी माझ्या वडिलांचे कागदपत्र पाहत असताना तर ते आमची जी जागा आहे ते मागच्या जी जागा आहे माझ्या आजोबांच्या वडिलांनी त्या काळात त्या शाळेला खूप सहकार्य केलेलं आहे. आमच्या आजीला शिक्षिका केलं, आमची आजी शिक्षिका, आमचे आई वडील शिक्षक
आणि माझी पत्नी इंजिनिअरिंग कॉलेजला सिनियर प्राध्यापिका, PhD आहे मॅथ्स डिपार्टमेंटला, सिनियर आहे. आणि ती अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे कुठलंही मूल्य न घेता ती गाईड करते. मॅथ्समध्ये तर सहजाची मिळत नाही, पण ती मेरिट आहे, वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये मेरिट आहे. आमचं असं संपूर्ण कुटुंब, आमचे दोनही जावई शिक्षक आहेत. एक आमचे जावई वैरागडे, घरामध्ये सर्व शिक्षणाचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पिंड आहे. हो. आणि मलाही शिक्षणाबद्दल आवड आहे. मी पण माझ्या शाळा समोरची जी शाळा आहे, नूतन प्राथमिक शाळा, तिथे मी अनेक छोट्या मुलांना शिकवायला जातो. मला आवड आहे. मी तिथली एक छोटीशी एक संस्था स्थापन केली आणि तिथे आमच्याच बाजूला ज्या तरुणी DED आहे, BEd आहे, बिचारा त्यांच्या हाताला काम नव्हतं, मी त्यांना एकत्र केलं आणि आपल्या परिसरातल्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना शिकवणं सुरू केलं. तर आज तिथे इतके चांगले आहे, आमचे पालक आमच्याशी जोडलेले आहे. मी त्या शाळेला खूप चांगले देणार आहे. म्हणजे संपूर्ण उमरेड शहराची कॉन्व्हेंट एका स्वरूपात आणि माझी ती शाळा छोटीशी, ज्याच्यात लेबरांचे, मजुरांचे आणि सर्वसामान्यांचे मुलं आहे, मी त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण देणार आहे. म्हणजे त्याला छान इंग्लिश बोलता येईल, छान त्याचं प्रोनाऊन्सिएशन इतकं छान असेल, त्यांना आपण भाषा शिकवू. मी त्यांच्यासोबत छान खेळतो, त्यांना वेगवेगळ्या करतो. तर हा मी आता नगरसेवक सर झालो. माझा हाच प्रश्न होता तुम्हाला आता, की तुमच्या घरामध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये चालत आलेली परंपरा आहे आणि आता तुम्ही ज्या प्रभागातून उभे आहात त्या ठिकाणी अशिक्षितेचं प्रमाण जास्त आहे, स्लम एरिया पण आहे तुमच्या प्रभागामध्ये. तर या विषयाला कसं जोडणार आपण? जर उद्या नगरसेवक झालात तर या शिक्षणाच्या व्यवसायाला आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाला आपण किती प्राधान्य देणार आहात? हे निश्चित स्वरूपात माझं शैक्षणिक हे सोशल वर्क मध्ये झालं आहे. तुम्हाला माहिती आहे, फील्ड वर्क त्या याच्यामध्ये असते, दिल्या जातं आणि केस स्टडी पण असते. बरोबर. मी माझा जो परिसर, बैल बाजार आहे, परिसर आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरचा, मी तिथे पट्टे वाटपाचा खूप मोठा आहे. अनेक वर्षापासून बिचारे ते नागरिक राहतात आहे. बरोबर. तर त्यांचा खूप मोठा एक पट्टे वाटपाची समस्या आहे. मी त्याची केस स्टडी केलेली आहे पूर्ण. माझ्याकडे आमदार आहे, माझ्याकडे खासदार साहेब आहे, आमचे सर्वात मोठे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र मोळक साहेब आहे. या सगळ्या ह्याच्यात संजयजी मेश्राम साहेब आम्हाला इतका चांगला एक आमदार होत आणि उच्च शिक्षित मिळालेला आहे. तर त्या निश्चित मला त्या परिसराची किंवा माझ्या पूर्ण फायदा त्या प्रभागात मिळेल. मी सगळ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या, केस स्टडी केलेली आहे. केस स्टडी मला माझ्या रक्तात आहे. माझं सोशल वर्क हे डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर येथून झालेलं आहे आणि मी नागपूरच्या चांगल्या संस्थेमध्ये मी केस स्टडी केलेली आहे. त्याचा निश्चित स्वरूपात माझ्या त्या सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे आणि तोच विश्वास मला आहे का मी त्या पद्धतीनं काम करतो आहे. तिथल्या सोशल त्या नेटवर्किंगचा मला खूप फायदा होत आहे. नागरिकांना मी तो फायदा मिळवून देणार. माझा दुसरा प्रश्न असा आहे आपल्याला, की आपण लोकांच्या समोर, मतदारांच्या समोर जातात आणि काय उमरेडचं वातावरण मतदारांच्या मनामध्ये, कोणत्या पक्षाला घेऊन थोडासा असा विरोधाभास आहे, कोणत्या पक्षांना आपण पसंती दिली पाहिजे, असा काही जाणवलं असेल आपल्या रॅलीमध्ये किंवा मतदारांच्या घरी जाताना? मी आता जेव्हा सर्वसामान्यांच्या घरी जातो, माझा दिनचर्या आहे, सकाळी मी लवकर निघतो, घरी चहा पित नाही, कारण मला जिथून फोन येतात मी त्यांच्याचकडे चहा, मतदारांच्या घरी त्यांच्याचकडे माझा सकाळचा नाश्ता होते आणि दुपारी जात असताना बापू जेवण कर, त्यांच्याचकडे जेवण. आणि कामही करत असतो, माझ्याकडे त्यांची यादी पण असते. मी कामं करत 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 मग पटकन तहसीलदार साहेबांना करतो, साहेबांना, CO साहेबांना, पटवारी, म्हणजे प्रचार आणि समस्या दोन्हीचं जोड तुम्ही सोबत घेऊन चालून आले. कालच मी प्रचारात असताना माझ्या याच्या दरम्यान एक लक्षात आलं, एका आमच्या घरी जवळच असलेल्या माझ्या त्या वार्डामध्ये एकाला हार्टचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि तो बिचारा माझा कार्यकर्ता आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब माझ्या लगेच त्यांनी सांगितलं, भाऊ मला त्रास होत आहे. मी म्हटलं इमिजिएट जा, त्याला मी हॉस्पिटलाइज करण्याचं हे केलं. त्याची इच्छा नाही का मला प्रचार सोडून तिथं. मग मी डॉक्टरांना बोललो, सर म्हटलं तुम्ही पहिले त्याची हे करा, त्याला हार्टला प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, त्याचं एन्जिओग्राफी होईल त्याची. मी सगळे संपूर्ण शासकीय योजना त्याच्या पाठीशी लावली आणि त्याला मी आधार दिला. म्हटलं तुम्ही प्रचारात फिरू नका, पण त्याचं मन मानत नाही. त्याला ऍडमिट करून सुद्धा तो आहे, डॉक्टर त्याच्या सतत पाठीशी आहे. आणि मी याच्यात सांगितलं की 4 तारखेला तुमचं ऑपरेशन होणार आहे. 2ची निवडणूक, 3ला निकाल, 4ला ऑपरेशन. त्या परिवाराची इच्छा आहे का माझ्या रॅलीमध्ये त्याला समावेश झाला पाहिजे भाऊ.
दुसरा माझा असा विषय आहे की आपण आता निवडणुकीला सामोरं जाताना त्या प्रभागाचं काय विजन आहे तुमच्या मनामध्ये, की निवडून आल्यानंतर तुम्ही काय काय त्या प्रभागासाठी आपले नियोजन केलेलं आहे? मी तर संपूर्ण या प्रभागाच्या नागरिकांना मी सूचना करतो. मी सगळ्यात पहिले तिथे निवडून आल्यानंतर तिथली जी काही पोल आहे, अनेक वर्षापासून ते तारा लटकलेल्या आहे, गुंत्यामध्ये फसलेल्या आहे. कोणता तार याच्या घरात, त्याच्या घरात, कोणाच्या घरावरून ते पोल असे तुम्ही पाहिलं असं लटकत पडलेले आहे. हो, बरोबर. तर मी आदरणीय राजेंद्र मुळक साहेब, आदरणीय संजयजी मेश्राम आणि आदरणीय श्यामकुमारजी बर्वे साहेब, केदार साहेब, रेवतकर साहेब यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागातले सगळ्यात पहिले मी ते इलेक्ट्रिकची व्यवस्था करणार आहे. वारंवार लाईनची समस्या आहे. तुम्हाला संपूर्ण लोकांना माहिती आहे का, मी त्या लाईनशी आणि माझं खूप मोठं नातं आहे. मी त्याच्यावर माझे गुन्हे दाखल केले, माझा संपूर्ण परिवार त्याच्याशी उद्ध्वस्त झाला. मी संपूर्ण पहिली ती लाईटची व्यवस्था करणार आहे. कोणाकडे लाईट जाणार नाही. एक छोटीशी समस्येचे माझ्या घरापासून तर संपूर्ण गांगापूर पर्यंत लाईटच बंद होते. आम्ही काम करत असताना लाईट बंद झाली तर मनस्ताप होते. माझ्या बाजूला डॉक्टर पराते साहेबांचं सोनोग्राफी आहे. खेड्यापाड्यातले लोक तिथे येतात, ते पेशंट अडकून पडले असतात. तर ही दुरवस्था कुठेतरी दूर करण्यासाठी मी पहिलं प्राधान्य त्याला देणार आहे. दुसरं प्राधान्य माझ्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या शाळा आहेत तिथे रस्ते खूप खराब आहेत. बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा ते छोटे छोटे मुली त्या रस्त्याने जातात ते पाणी त्यांच्या अंगावर उडते. अनेक वेळा मी त्यांना मग शॉलनी झाकून किंवा पण ते मुली रडत जातात ना, ते दुःख आहे. बरोबर. मी आमदार साहेबांना सांगितलं की ही व्यवस्था पहिले करायची. बरोबर. महिलांचे निराधारीचे पैसे बंद होतात, बरोबर. ते रडत येतात. ते राऊत साहेबांकडे जाऊन ते मी सॉल्व्ह करतो. छोट्या छोट्या योजना आहे पण लोकांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. आता आपल्याकडे आमच्या मोची समाज आहे, मोची म्हणजे चर्मकार समाज आहे. एवढ्या चांगल्या योजना आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आमच्याकडे जे होतकरू तरुण आहे त्यांच्या हाताला काम नाही. 50,000 ते 50 लाखापर्यंत संपूर्ण चांगल्या शासकीय योजना आहे पण बँक अधिकारी त्यांना ते देत नाही. माझ्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण युवकांना मी एक संदेश देतो. तुमच्या हाताला काम खूप आहे, तुमच्या हाताला ट्रेनिंगची गरज आहे. ते ट्रेनिंग मी आपल्या उमरेडच्या नगर परिषदच्या सभागृहाच्या माध्यमातून ट्रेनिंग देऊन अनेक होतकरूंना, अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मी काम देण्याचा खूप मोठा एक प्रयत्न करणार आहे. आणि ते प्राधान्याने करील. ज्याच्या घरात हाताला काम आहे त्याचं घर समृद्ध आहे, ही माझी संकल्पना आहे. काम भरपूर करायची आहे, वेळ कमी आहे आणि 5 वर्ष हा माझ्यासाठी एक एक दिवस खूप महत्वाचा आहे. अनेक तरुणांना वर घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती असेल मी सोशल वर्क करत असताना मी कधीही कुठलाही पक्षपात केलेला नाही. मी दारूमुक्ती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि नेत्रदानासाठी कार्य केलेलं आहे. उमरेडला 2006 मध्ये माझी आजी जेव्हा निधन झालं तर आदरणीय वाढो बाकडे सरांच्या मार्गदर्शनात मी तिचं नेत्रदान केलेलं आहे. माझ्या वडिलांचं. माझा शेवटचा अंतिम प्रश्न तुम्हाला असणार आहे की आता निवडणूक उद्याला लोकांना मतदान करायचं आहे. आजचा शेवटचा दिवस, काही तास निवडणुकीसाठी उरलेले आहेत. काय आवाहन करणार आपण मतदारांना? मी मतदारांना आवाहन करील, आमच्या उमरेडमध्ये आपले जी नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे, संपूर्ण नागरिकांना मी विनंती करतो की पंजा या चिन्हावर आपण आपलं बहुमूल्य अमूल्य असं मतदान करून अध्यक्षासह संपूर्ण 27च्या 27 नगरसेवकांना आपण निवडून द्यावे आणि आम्हाला एक संधी द्या काम करण्याची. आम्ही काम करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे. उमरेडच्या पूर्ण टप्प्याटप्प्यात आम्ही काम करणार आहोत. आमची तरुणांची पूर्ण फौज आहे, महिला भगिनींची आमच्यासोबत खूप मोठी साथ आहे. फक्त आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं आम्ही सोनं करू. आम्ही सोन्याची संधी कधीही शोधत नाही. प्रत्येक संधी ही सोन्यामध्ये कसे कन्वर्ट करायची ही आमच्या हातात शक्ती आहे. तर तुम्ही आपलं अमूल्य मत आम्हाला देऊन आम्हाला उमरेड नवीन स्वरूपात घडवण्यासाठी आदरणीय संजयजी मेश्राम, आदरणीय आमचे मार्गदर्शक राजेंद्र मुळक साहेब यांच्या नेतृत्वात उमरेडला नवीन उमरेड, विकसित उमरेड करण्यासाठी आपण आम्हाला आपलं मतदान करा अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी आमच्या सोबत आपल्या प्रभाग क्रमांक 7च्या संपूर्ण व्यथा, तिथल्या समस्या मांडण्यासाठी आणि आमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी श्री मनीष मधुकर शिंगणे, प्रभाग क्रमांक 7चे काँग्रेसचे उमेदवार, हे या ठिकाणी आलेत. आमच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी या ठिकाणी दिली. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं आभार आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या तर्फे आपणास शुभेच्छा. धन्यवाद.